विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS-CET यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला माहिती आहे की फार्मसीचा कॅप राऊंड 1 ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही काल लागली। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कॉलेज अलाउड झालंय की नाही याची अलॉटमेंट लिस्ट त्या ठिकाणी काल 3 तारखेला लागली। ठीक आहे, 3/10। पण बरेच विद्यार्थ्यांचे पालकांचे मला कॉल मेसेज आले की आमचा नंबर लागला नाही, आता आम्ही काय करावे। तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे लागले त्यांनी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून त्यांचा देखील 100% फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी 2025 याची ऍडमिशन प्रोसेस ही खूप लांबणीवर चाललेली आहे। म्हणजे एक ना एक दिवस त्यांचं एक दिवस वाढतच आहे। सुरुवातीपासूनच कॅप राऊंडला उशीर झाला, त्यानंतर कॅप राऊंड नंतर तुम्हाला माहिती आहे रजिस्ट्रेशनला उशीर झाला। विद्यार्थी मित्रांनो, तुमची ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही त्यांची चूक या ठिकाणी झाली की त्यांना कॉलेज प्रेफरन्स देता नाही आला, कॉलेज लिस्ट त्यांना व्यवस्थित बनवता नाही आली। तर कॉलेज लिस्ट कशी बनवायची हे त्यांना कळलंच नाही, म्हणून त्यांना कॉलेजच मिळालं नाही, कॉलेज अलाउड झालं नाही काल। तर कॉलेज लिस्ट कशी बनवायची, तर मी तुम्हाला प्रेफरन्स सांगितलं होता की कॉलेज लिस्ट कशी बनवायची। तर कॉलेज लिस्ट बऱ्याच जणांना बनवता आली नाही, ह्या व्हिडिओमध्ये देखील परत सांगणार आहे, जेणेकरून कॅप राऊंड 2 ला तुमच्याकडून ह्या मिस्टेक होणार नाहीत। आणि कॅप राऊंड 2 नंतर तुम्हाला माहिती कमी सीट्स असतात आणि कमी सीट्स असल्यामुळे तुम्हाला कॉलेज मिळणं अशक्य असतं, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे। पहा आता कॅप राऊंड 2 कधी आहे, तर कॅप राऊंड 2 ची व्हॅकंट सीट किती राहिलेल्या आहेत हे 7 तारखेला कळणार आहे। ठीक आहे, 7/10 या तारखेला कळणार आहे तुम्हाला। मग त्यानंतर कॅप राऊंड 2 चं तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे, एक 8 तारखे ते 10 तारखे या 2 दिवसात। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता कॉलेज लिस्ट तुम्हाला बनवता आली नाही तर कशी बनवायची। सगळ्यात पहिले तुम्हाला पेन पेन्सिल घ्या आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या टॉप आवडतीचे कॉलेज तुम्ही आता पहिल्या राऊंडला टाकले, आता तसं करू नका, ते कॉलेज वगळता ते पण टाका, मी म्हणत नाही टाकू नका, ते पण कॉलेज टाका, पण ते कॉलेज प्लस अजून ऍड करा। बरेच विद्यार्थी 20 ते 30 कॉलेज टाकतात, तर तुम्हाला आता या ठिकाणी ह्या राऊंडला 50+ कॉलेज टाकावी लागतील प्रत्येक विद्यार्थी। तर पहा तुम्हाला माहिती आहे कॉलेज टाकायचे, पण बरेच विद्यार्थी म्हणतात की कॉलेजचे नावच माहित नाही, कॉलेज कट ऑफ माहित नाही, कॉलेज कोड माहित नाही, तर हे कसं करून घ्यायचं। तर कॉलेज कोड, कॉलेजचे कट ऑफ, कॉलेजचं नेम सगळं आपल्या लिस्टमध्ये आहे, कॉलेज लिस्टमध्ये। स्क्रीनला नंबर देतोय त्या नंबरला मेसेज करा कॉलेज लिस्ट म्हणून, तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज लिस्ट मी देऊन टाकेल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपला फार्मसीचा फ्री काउन्सिलिंग ग्रुप आपण तयार केलेला आहे, ती लिस्टसाठी जर तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला मी ठिकाणी पुढील इन्स्ट्रक्शन देईल आणि तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील ॲड केलं जाईल। त्या ग्रुपला संपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहते। विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण जर जी शॉर्ट हँड लिस्ट देतो त्या लिस्टनुसार तुम्ही जर कॉलेज टाकले तर तुमचा 100% नंबर लागेल, याचा प्रूफ व्हिडिओ देखील मी दाखवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसीच्या फर्स्ट राऊंडला आपल्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी लिस्ट घेतली त्या विद्यार्थ्यांचा 100% नंबर लागलेला आहे, याचा फीडबॅक व्हिडिओ मी अपलोड केला। त्यानंतर मला बरेच मेसेज आले, बरेच लिस्ट विद्यार्थ्यांनी मला लिस्टचे मेसेज आले, लिस्ट परचेस केल्या आणि त्या लिस्ट घेतल्यानंतर लिस्टची आता बरेच विद्यार्थी म्हणतील की लिस्टची प्राइस काय, तर लिस्टची प्राइस फक्त 99 रुपीज आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला प्लस फ्री काउन्सिलिंग ग्रुप या ठिकाणी मिळतो। काउन्सिलिंग ग्रुप यामध्ये संपूर्ण माहिती जी पेड काउन्सिलिंगमध्ये, म्हणजे जी पेड काउन्सिलिंग असते 1-2,000 किंवा 1500 रुपयाची, तिच्यात जी माहिती मिळत नाही ती आपल्या फ्री काउन्सिलिंग ग्रुपमध्ये मिळते। फक्त एवढंच आहे की आपण पर्सनल काउन्सिलिंग कोणाला देत नाही, कारण की 99 रुपीज ही कॉलेज लिस्टची प्राइस आहे। पण विद्यार्थ्यांच्या आपण हिताचा विचार करता काउन्सिलिंग ग्रुप देखील ठेवलेला आहे, यामध्ये आपले बेस्ट फॅकल्टीज एक 5 ते 6 जणांची टीम आहे, ती तुम्हाला मार्गदर्शन करत असते। आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की कॉलेज लिस्टमध्ये काय काय मिळणार आहे, तर कॉलेज लिस्टमध्ये मिळणार काय काय तर ते सांगतो। तर कॉलेज लिस्टमध्ये मिळणार आहे कॉलेज नेम, कॉलेज कोड, कॉलेज कट ऑफ। ठीक आहे, कॉलेज कोड मेन असतो, कोड बऱ्याच विद्यार्थ्याला माहिती असेल, ज्यांनी ऑप्शन फॉर्म 1 भरले त्यांना त्या ठिकाणी सगळ्यात मेन म्हणजे कॉलेजचं नेम नाही लागलं, पण कॉलेजचा कोड त्या ठिकाणी टाकावं लागलं, असा 4 अंकी कोड असतो, तर हा कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागतो। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं तुम्हाला त्या लिस्टमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। लवकर मेसेज करा लिस्टसाठी, लिस्ट व फ्री काउन्सिलिंग ग्रुप तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता पहा कॅप राऊंड 2 ला कोणती चूक करायची नाही, तर कॉलेज आपल्या लिस्टनुसार टाकायचे आहे आणि कॉलेज जास्त टाकायचे आहेत, एक 20 ते 30 कॉलेज न टाकता तुम्हाला एक 50 कॉलेज तरी टाकायचे आहेत, ॲटलिस्ट 50+ टाका। 50% काय अडचण नाही, अनलिमिटेड म्हणजे कितीही टाकू शकता तुमच्या मनाने। आणि आपल्या लिस्टमध्ये 300+ कॉलेजेस दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला जे आवडतात, प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट आहे, ज्या त्या डिस्ट्रिक्टचे कॉलेज आवडतात ती डिस्ट्रिक्टची लिस्ट ओपन करा आणि त्या डिस्ट्रिक्टचे कॉलेज तुम्हाला त्या लिस्टमध्ये तुमची तयार करताना घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर तुमचे पर्सेंट पाहिजे आहेत त्या कॉलेज समोरचे आणि ते पर्सेंटनुसार तुम्हाला ते कॉलेज निवडायचं आहे। ठीक विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला 2 तारखेला म्हणजे 7 तारखेला तुमची काय मिळणार आहे, तर प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट मिळणार आहे कॅप राऊंड 2 साठी। म्हणजे किती व्हॅकंट सीट राहिलेल्या आहेत, कॅप राऊंड 2 ला किती मुलं ह्या कॉलेजला किती सीट आहेत,
आता बरेच विद्यार्थी म्हणतील की आमचा नंबर लागला तर आम्ही काय करू, तर तुम्ही बेटरमेंट ऑप्शन निवडा. विद्यार्थी मित्रांनो, बेटरमेंट ऑप्शनचा विषय काय असतो, तर बेटरमेंट जर तुम्ही निवडलं तर बेटरमेंटमुळे तुम्हाला काय अजून चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता असते. चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता असते. जर तुम्हाला फर्स्ट कॉलेज जर चांगलं लागलं नसेल, आवडत नसेल, तर तुम्ही बेटरमेंट करा 100%. जर आवडलं तर फ्रीज करून टाका, त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन टाका, काय अडचण नाही. पण माझं तर म्हणणं बेटरमेंट करा, तुम्हाला बेटरमेंट केल्याने फायदाच होईल. नाही भेटलं तर पहिलं कॉलेज तुम्हाला 100% परत मिळतं. पण बेटरमेंटची प्रोसेस समजून घ्या, ते आपल्या फ्री काउन्सिलिंग ग्रुपला नक्कीच संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी टाकली जाते. तर लवकरात लवकर स्क्रीनला दिलेल्या नंबरला मेसेज करा आणि अशी चूक परत करू नका. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ मध्ये तोपर्यंत